आल्यानंतर जळगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सगळी सूत्र ही आता गिरीश महाजन यांच्या हाती आली आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये। महाजनांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचं आवाहन केलंय। जळगावमध्ये भाजपचीच ताकद अधिक आहे असं सांगत असताना काही ठिकाणी तोडगा जर निघाला नाही तर स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची तयारी देखील सुरू केल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे। अजून फॉर्म भरायला सुरुवातही झालेली नाहीये, अजून काहीच नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहिती आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे। 2 खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद पूर्ण आमची, पंचायत समित्या सगळेच आमचं या ठिकाणी आहेत। म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे, तिकीट मागण्यांची खूप गर्दी आहे। आमच्याकडे त्याची प्रोसिजर आहे, ती आधी वरूनच त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आम्हाला इथे नावं जाहीर करता येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नंदुरबार जिल्ह्यामधल्या राजकीय हालचालींना अर्थातच वेग आलेला आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचे नेते विजयकुमार गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका केली होती। यासोबतच स्वबळावरती निवडणूक लढण्याचा निश्चय देखील त्यांनी केला। यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अधिक आक्रमक झालेत। आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा तालुक्यामधल्या बेली जिल्हा परिषद गटामधल्या भाजपच्या अनेक पदाधिकारी, आजी माजी सरपंच आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग होत आहे। भाजपचे समर्थक शीतल कुमार पटेल यांच्यासोबत अनेक जणांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावरती भाजपमधून अनेक जण हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याचं बघायला मिळत आहे। आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येवल्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे। माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार पंकज भुजबळ हे बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीमध्ये येवला आणि निफाड या तालुक्यामधल्या 46 गावांच्या जिल्हा परिषदांचे गट आणि पंचायत समिती गणामधल्या निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती देखील झालेल्या आहेत। वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार स्थानिक परिस्थिती बघून महायुतीच्या सोबत किंवा स्वबळावरती हा निर्णय घेण्यात येईल असं माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेकडून महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये नव्याने बूथ रचना करत मोर्चेबांधणी केली जाते आहे। आगामी निवडणुकांमध्ये पक्षानं ठरवलं तर युतीमध्ये नाहीतर स्वबळावरती निवडणुका लढवण्याची तयारी देखील त्यांनी केल्याचं नाशिकच्या युवा सेनेनं सांगितलंय। 30 प्रभागात आम्ही शाखा प्रमुख आणि बूथ प्रमुख आम्ही देतोय। ज्या काही मतदार याद्या आहे त्याच्यावर आम्ही बसायला त्यांना आदेश दिले आणि येणारा जो आगामी काळात निवडणूक आहे त्याच्या माध्यमातून युती असो किंवा शिंदे साहेबांचे आदेश असो की सेपरेट आपल्याला लढायचं, आम्ही त्याच्या अनुषंगाने आज आम्ही अशी तयारी केली आहे। नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आरोप प्रत्यारोपांना चांगला जोर आलेला आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी शहरामध्ये रस्त्यांची कामं करत असताना डांबर घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी केला आहे। 10 वर्षांमध्ये एकाच ठेकेदार कंपनीला 114 कोटी रुपयांची कामं मिळाली आहेत। यामध्ये 44 कोटी रुपयांचा डांबर घोटाळा झाला असा आरोप माने यांनी केला आणि ज्या ठेकेदार कंपनीच्या मार्फत ही कामं झाली यामध्ये उदय सामंत आणि त्यांची पत्नी ही भागीदार आहे असाही गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। 114 कोटी रुपयाची कामं ही एका आर.डी. सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 44 कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे। कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाहीत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत, स्वरूपाताई सावंत, उदय सामंत, जयश्री सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे आणि त्यामुळे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। काँग्रेसचे नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आज शेकापच्या जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अलिबाग नगरपालिकेमध्ये काँग्रेसला कमीत कमी 3 जागा मिळण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरलाय। त्यामुळे अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर शिंदेंच्या शिवसेनेला मोठं आव्हान राहील।
महाविकास आघाडीतर्फे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, इंडिया काँग्रेस आणि आपला उभाटा म्हणजे शिवसेना, हे तिन्ही पक्ष आणि जे कोण मित्र पक्ष किंवा जे इतर जे समविचारी लोक आहेत ते आम्ही 100% एकत्र लढणार आहोत. आजच आमची आदरणीय जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांच्यावर आमची बैठक झाली. आणि आताची एक मोठी बातमी बघूयात. बातमी आहे पुण्यामधली. पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये